तुकाराम मुंडे साहेब जोपर्यंत अन्न व औषध प्रशासनावरती बसलेले आहेत, तोपर्यंत बाहेरचं खाऊन घ्या. मित्रांनो, मी तुम्हाला म्हणतोय बाहेरचं खाऊन घ्या, कारण तुम्हाला त्या क्वालिटीचं खाणं आता बाहेर भेटेल. मित्रांनो, भेसळयुक्त जे करणारे नराधम होते, त्यांच्या मुसक्या आवळल्या तुकाराम मुंडे साहेबांनी धडाडी कारवाई सुरू आहे. कुठेतरी घाबरलेले आहेत, बॅकफूटवरती गेलेले आहेत. कारवाई झाली तर मकोके पण लागू शकतात, याची भीती या लोकांना आहे. त्यामुळं अशा भेसळयुक्त गोष्टी हे मार्केटमध्ये आता आणत नाहीत. मित्रांनो, काय रेट वाढलेत पनीरचे. या भेसळयुक्त गोष्टी मार्केटमध्ये फिरत होत्या. त्यामुळे आपल्या शेतकरी दादा जो क्वालिटी माल त्या हरामखोरांपर्यंत पोहोचवायचा, त्याच्यामध्ये मिक्स करून अभयचा डब्बा बनवून त्याला विकायचं काम ही नराधमं करत होते आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवावरती खेळत होते मित्रांनो. आणि यातच मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने चाबूक फिरवला, यांच्या मुसक्या आवळल्या. आता हे घाबरलेले आहेत त्या मकोक्याला. मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे मी तुम्हाला हे बोललो, की बाहेर खाऊन घ्या. याचं कारण आहे, की मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे मित्रांनो, की आधी जे पनीर असायचं तंदूरसाठी वापरलं जायचं, ते वडलं तरी दाताने तुटत नव्हतं. एवढं ते रबरगत खाल्ल्यागत लागायचं. परंतु मी 2 दिवसाआधी एका हॉटेलमध्ये भेट दिली. त्या हॉटेलमध्ये तेच पनीर आता अक्षरशः दुधाचे दाणे पडूस्तोवर असं पनीर भेटतं आपल्याला. ही क्वालिटी या सगळ्या गोष्टी फक्त एका अधिकाऱ्यामुळं आपल्याला खायला भेटतात आहे. म्हणूनच मित्रांनो, जोपर्यंत तुकाराम मुंडे साहेब त्या पदावरती आहे, तोपर्यंत मनसोक्त बाहेरचं खाऊन घ्या. एवढंच मी तुम्हाला